ऐश्वर्या, याआधी तुझ्या बऱ्याचशा चुका सांभाळून घेतल्यात आणि त्याही मी. आणि आत्ता जे केलंस ना ती चूक नाहीये, गुन्हा आहे, गुन्हा. ऐश्वर्या, तुला आठवते का मॉमनी तुला लास्ट टाइम घराबाहेर का नाही काढलं? कारण या घराची लक्ष्मी असतो. आणि तू काय केलंस? घराच्या लक्ष्मीवर वाईट नजर ठेवलीस, अकाउंट सीज केलेस. मॉम आणि डॅडनी खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली. आणि जर आता त्यांना तुझं हे कारस्थान कळलं तर काय होईल याचा विचार तू कर. नील, प्लीज 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 मॉमना नको सांगू, नाहीतर त्या माझ्यावर आणखी रागवतील, मला घरातून बाहेर काढतील. ऑलरेडी त्या खूप चिडल्यात. प्लीज प्लीज प्लीज. आणि जर सारंगनी सांगितलं तर? सारंगला माहितीये? म्हणजे त्याला कळणार नाही त्या गोष्टी. आणि तुला माहितीये ना, तो प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नाही सांगणार तू. तशी रिक्वेस्ट केली आहे त्याला मी, आणि त्यांनी मान्यही केलंय. आणि हे सगळं ना मी केलंय, मी. तू डिझर्व नाही करत ह्या गोष्टी. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी हे शब्द वापरू नकोस. तुझ्या तोंडून ते शोभत नाहीयेत. सतत थँक्यू सॉरी बोलायचं आणि परत त्याच मिस्टेक करायच्या. ऐश्वर्या, लास्ट चान्स आहे तुला. सुधार, नाहीतर तुझं बाळाचं स्वप्न स्वप्नच राहील. नील, वहिनी, आज पूजा छान झाली ना? हो, सगळं काही नीट पार पडलं. खरं सांगू का, मला ना सुरुवातीला खूप भीती वाटत होती सगळं नीट होईल ना, पण झालं बाई. आणि त्याचं फळही मिळालं तुला. हो, आपण चांगल्या मनाने काही केलं ना की त्याचं फळ नक्की मिळतं. आपले हेतू सुद्धा चांगलेच होते. आणि तसंही माझा विठुराया आपल्या सोबत होताच. खरंय, त्याच्याच कृपेने त्या बायका ऐनवेळी आल्या म्हणून ते व्रत पूर्ण झालं तुझं. सावली, तू ज्या बायकांना बोलवलं होतं त्यांचं काय झालं? त्यातली एकही बाई कशी नाही आली? मलाही तोच प्रश्न पडलाय, असं कसं झालं? हॅलो सावली, सॉरी मी आले नाही हळदी कुंकवाला, पण त्याचं कारण होतं तुमच्या त्या ऐश्वर्या मॅडम. काय? त्या ऐश्वर्या मॅडम मुळेच मी आले नाही हळदी कुंकवाला. काय ग, काय झालं? काही नाही वहिनी. आता सगळ्या सवाष्णी आल्या की मग आपलं काम झालं. अगं पण त्या आहेत कुठे बघ जरा, कारण दिवस मावळाच्या आधी आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे. अहो, पण ऐश्वर्या कुठे आहे? वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? तुळशीला पाणी द्यायला. तुळस पण लक्ष्मीचं रूप आहे ना. सावली, त्या बायका अजून आल्या नाही आहेत ना? ये. तुम्ही प्रसाद न घेताच आलात. घ्या. अहो घ्या, कारण लक्ष्मीचा आधीच कोप झालाय तुमच्यावर. आणखी त्रास व्हायला नको. घ्या. त्या बायका पूजेला आल्या नाहीत. त्यांच्यातले एका बाईचा फोन आला होता मला. हो का? काय म्हणाली? काय नाही, त्याने सांगितलं मला सगळं. म्हणजे हेच की तुम्ही त्या बायका हळदी कुंकवाला येऊ नयेत म्हणून बाहेर गेलात त्यांना अडवायला.
आणि मगाशी घरात खोटं सांगितलं की तुम्ही तुळशीला पाणी द्यायला गेलेलात म्हणून. नाही म्हणजे त्या बायकांना परत पाठवून तुम्ही लक्ष्मीचा अपमान तर केलातच, पण तुळशीचा सुद्धा अपमान केला. म्हणूनच कदाचित तुमचं अकाउंट बंद झालं. आणि खरं तर तारा मॅडम अगदी बरोबर बोलल्या. तुमची अवस्था ना त्या गोष्टीतल्या राणीसारखी झाली अगदी. पुन्हा मला त्रास द्यायला गेलात आणि पुन्हा तोंडगशी पडलात. निदान आत्ता तरी हरकत नाही. हे वेडी का वेड्यासारखं हसतेस? काय नाही. अहो आता सगळं कसं छान होतंय ना, त्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि तो आनंद हसण्यातून व्यक्त होत आहे, बाकी काही नाही. अच्छा, दिवसभर त्याच कामात होतो मी. कंपनी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सगळे अकाउंट चेक केले. एवढं तर आम्ही ऑडिटच्या वेळेला पण नाही करत. ऑडिट म्हणजे? ऑडिट म्हणजे राहू दे ना सावली, नंतर सांगतो तुला. पण ठीक आहे, म्हणजे या निमित्ताने सगळे अकाउंट्स नजरेखालून गेले. आमची पण मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा होती. सगळ्यांची साथ मिळाली मला. मला नील आणि किरणची साथ मिळाली. एकट्याने शक्य झालं नसते. आमचं व्रत फळाला आलं. देवीने ऐकलं आमचं. म्हणजे आम्ही जे काय शोधाशोध केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवलं त्याचं काही नाही. तसं नसतं सारंग सर, मी तुम्हाला सांगते. लक्ष्मी नाराज झाली होती आपल्यावर, म्हणून संकट आलं. मग आम्ही तिचं व्रत केलं, ती प्रसन्न झाली आणि ते संकट दूर गेलं. आणि आम्ही जे प्रयत्न केले त्याचं काही नाही. असं कुठे म्हणते मी? प्रयत्न तुम्ही केलेच, पण तुमच्या प्रयत्नाला जर माझ्या श्रद्धेची जोड नसेल तर काहीच होत नाही, कळलं? आणि श्रद्धेला प्रयत्नांची जोड नसेल तर काहीच होत नाही ना, कळलं? ठीक आहे, तुमचे प्रयत्न आणि माझी श्रद्धा या दोघांनी मिळून हे संकट दूर केलं. चालेल? ठीक आहे, चाल. तुमच्याशी वाद घालून मी तरी नाही जिंकू शकत. वाद घालून जिंकायचं किंवा हरायचं काय? बरं बाबा, आपण जिंकलो. आता मी जिंकलो. बरं आहे का? त्या गावकरी बायकांनी आपल्याला हरिनाम सप्तासाठी बोलवलंय, आठवतंय ना तुम्हाला? पण हरिनाम सप्ताह 7 दिवस असतो ना, 7 दिवस जायचंय तिकडे. अहो नाही, एक दिवस जाऊन येऊयात. हा, एक दिवस जाऊ.